जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन गुड न्यूज आलेली आहे. महिलांना जी प्रतीक्षा आहे की एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, महिला जी वाट बघताय की एप्रिलचे हप्ता कधी मिळणार, एप्रिलचे पैसे कधी मिळणार, त्याची प्रतीक्षा फायनल आणखीन संपलेली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन गुड न्यूज आलेली आहे. ही गुड न्यूज सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वप्रथम सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी लवकरात लवकर फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला तुमच्या माता भगिनींपर्यंत, शेजारी पाहिजे तुमच्या ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. तर बघा, अपडेट अशी आहे, राज्यामधील महायुती सरकारने गेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची प्रचंड चर्चा या ठिकाणी झाली होती, तुम्हा सर्वांना माहिती आहे. विरोधक सातत्याने ह्या योजनेवर टीकासुद्धा या ठिकाणी करत आहेत, तुम्हा सर्वांना माहिती आहे. विरोधक सातत्याने ह्या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस आम्ही 2100 रुपये देऊ असं ठिकाणी महायुती सरकारनं सांगितलेलं होतं. पण अजूनही 2100 रुपये महिलांना मिळाले नाही आहेत. अजूनही महिलांना 2100 रुपये दिले जात नाही आहे, फक्त आश्वासन होतं असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचं म्हटले जात आहे. यातच आता लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांना केवळ 500 रुपये मिळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. आता लक्षात घ्या, महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन झालेलं होतं, पण 2100 रुपये तर या ठिकाणी काही मिळाले नाही. पण आता या ठिकाणी 1500 रुपये मिळत होते. तुम्हाला सर्वांना माहिती, 1500 रुपये प्रत्येक महिलांना मिळत होते प्रत्येक महिन्याला. पण आता 1500 रुपये होऊन डायरेक्ट 500 रुपयावर या ठिकाणी गंमत आली आहे. तुम्ही बघू शकता, महिलांना केवळ 500 रुपये मिळणार असल्याचा दावा या ठिकाणी विरोधकांकडून केला जात आहे. आता हे खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच लाडकी बहीण योजनेतील एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिलेले आहे. ठीक आहे. पुढे काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या निधीबाबत एक्सवर पोस्ट करून माहिती दिली होती. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या, जर तुम्ही बघितलं तर 47 तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 7,74,148 महिलांना उर्वरित फरकांचे 500 रुपये ठिकाणी सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. म्हणजेच काय, तर नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या ठिकाणी 1000 रुपये मिळत आहेत. मग आता दरमहा प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. पण जर का तुम्हाला अगोदर कोणत्याही योजनेचा लाभ मिळत असेल तर त्याची रक्कम या ठिकाणी मायनस केली जाते आणि मग तुम्हाला उर्वरित रक्कम पाठवली जाते. तर 1000 रुपये तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचे 1000 रुपये मिळत आहेत, तर ते 1000 रुपये मायनस करून तुम्हाला ठिकाणी फक्त 500 रुपये ठिकाणी निधी वितरित करण्यात येत आहे असं ठिकाणी सांगण्यात आलं आहे, असं आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला ठिकाणी भरपूर महिन्यांना, काही महिन्यांना 500 रुपये सुद्धा ठिकाणी मिळत आहे. लाडकी बहीण योजनेतील एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे, तर त्याचं उत्तर आपण जाणून घेऊयात. तर बघा, लाडकी बहीण योजनेतील नियम किंवा निकष बदलण्यात आलेले नाही आहेत. लक्षात घ्या, नियम किंवा निकष बदलण्यात आलेले नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकार अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्यक्षामध्ये लाडकी बहीण योजनेतील हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचे लक्ष लागले. एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं तर असं आहे की तुम्ही जर बघितलं तर तुमचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला 30 तारखेला या ठिकाणी मिळणार आहे आणि तेही तुम्हाला किती रुपये मिळणार आहे तर 1500 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या. तर तुम्हाला यावरून संपूर्ण माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.